नमस्कार. लोकमतमध्ये आज बातमी छापली आहे. मराठीचा टक्का घसरला, 94,000 विद्यार्थी नापास. अबब, उदय सामंत साहेब, आत्ताच तर तुम्ही 70 कोटी रुपये खर्च करून विश्व मराठी संमेलन इतक्या थाटाबाटात साजरं केलं. आता तुम्ही म्हणाल त्या विश्व मराठी संमेलनाचा आणि मराठीत 94,000 विद्यार्थी नापास होण्याचा काय संबंध आहे? काहीही संबंध नाही. कारण शेवटी आपलं काम कसं आहे, हायटेक आहे. म्हणजे विश्व मराठी संमेलन हायटेक झालेलं पाहिजे. तिथे सगळ्या मंडपात एसीची सोय पाहिजे. इकडे मराठीचे पोरं काय, जिल्हा परिषदचे शाळेचे पोरं काय उन्हातान्हात बसले, त्यांना शिक्षक नसले, त्यांना मराठी आले नसले, ते नापास झाले, तरी तुम्हाला त्याची काय फिकीर किंवा चिंता? तुमचं तर संमेलन हायटेक झालं पाहिजे ना. मायक्रो लेवलवर काम करणारे मंत्री नाहीत, हाच आपला मुळात तोटा आहे. फक्त सगळ्या गोष्टी हायटेक बनवण्यावर चालले. हायटेक रस्ते, हायटेक कुंभमेळा, हायटेक विश्व मराठी संमेलन. जमीन लेवलवर, ग्राउंड लेवलवर कुठेही काही नाही आहे सोयीसुविधा. आता या 94,000 विद्यार्थ्यांचं नुकसान कोण भरणार आहे? एवढ्या मुलांचं झालेलं नुकसान, 10वीत फेल झाले आहेत ते. लाज वाटायला पाहिजे.